तर ही दृश्य आहेत विधान भवनातून थेट दृश्य आपण लाईव्ह बघतो आहोत। पेपर फुटी विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे। विरोधकांनी आक्रमक होत विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरू केलेली आहे। तर पेपर फुटीच्या विरोधात विरोधक आज आक्रमक झालेले आहेत। विधान भवनामध्ये सत्ताधाऱ्यांना आज विरोधक घेरण्याची शक्यता आहे। तर विधान भवनाच्या पायऱ्यांवरची ही दृश्य, विरोधकांचं आंदोलन विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सुरू झालेलं आहे। आज अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांना पेपर फुटीच्या संदर्भाने प्रश्न विचारून कदाचित विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे। आज वेगवेगळे मुद्दे अधिवेशनामध्ये चर्चेत येऊ शकतात। त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पेपर फुटीचा असेल। त्यामुळे विधान भवनात विरोधक पेपर फुटीच्या मुद्द्यावरून आक्रमक होताना दिसतात। पेपर फुटी विरोधात कठोर कायदा झाला पाहिजे ही विरोधकांची मागणी आहे आणि याच मागणीला घेऊन आज अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे। सध्या आपण बघतोय की सर्वपक्षीय विरोधक हे या ठिकाणी विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतायत। विधान भवनामध्ये ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। नीट परीक्षाचा घोळ या संदर्भामध्ये विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलेलं आहे। त्याचबरोबर पेपर फुटी विरोधामध्ये कठोर कायदा झालाच पाहिजे अशी मागणी विरोधकांनी केलेली आहे। आज सभागृहामध्ये देखील हा मुद्दा विरोधकांकडून लावून धरला जाणार आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊया विधान भवनात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, आजचा महत्त्वाचा मुद्दा असेल तो म्हणजे नीट परीक्षेतला घोटाळा आणि पेपर फुटी विरोधात कठोर कायदा करा ही विरोधकांची मागणी। नक्कीच आपण पाहतोय की अधिवेशनाचा दुसरा आठवडा आणि पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी नीट परीक्षेचा मुद्दा उचललेला आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की पायऱ्यांवरती विरोधक आक्रमक झालेले आहेत आणि घोषणाबाजीला सुद्धा सुरुवात झालेली आहे। त्यासोबतच पेपर फुटी नेमकी झाली ती सरकारमुळे झाली असा थेट आरोप जो आहे तो या विरोधकांनी केलेला आहे आणि या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा सुद्धा या ठिकाणी दिल्या जातात। मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला जातोय, उपमुख्यमंत्र्यांना आणि त्यासोबतच उद्योग मंत्री आणि शिक्षण मंत्री या सगळ्यांना या ठिकाणी जाब विचारला जातोय की पेपर फुटी झाली याला जबाबदार कोण आहे। नीट परीक्षामध्ये बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान झालेलं आहे, मानसिक ताप झालेला आहे आणि या सगळ्यांना जे जबाबदार आहे त्यांच्यावरती कारवाई होणार आहे का असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय। आज विधानसभेमध्ये सुद्धा याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा मुद्दा सुद्धा पटलावर ठेवला जाईल आणि सरकारला जाब विचारला जाईल। त्यामुळे विरोधकांच्या या उत्तराला सत्ताधारी नेमकं काय उत्तर देणार आहे आणि कशा पद्धतीनं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण आपण पाहतो या ठिकाणची सगळी दृश्य आता जे विरोधक आहेत ते आक्रमक झालेले आहेत, त्यासोबतच सत्ताधारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यामुळे एकाच पायरीवर सत्ताधारी आंदोलन करतात, त्यासोबतच विरोधक सुद्धा आंदोलन करतात। भरत गोगावले या ठिकाणी पोहोचलेले, त्यासोबतच संतोष बांगर पोहोचलेले, दादा भुसे सोबतच आणि सरवणकर सोबतच। तर आपण ही दृश्य पाहतोय अर्थसंकल्पातला संकल्प, महाआघाडीचा संकल्प आणि महायुती संकल्प फरक स्पष्ट आहे अशा आशयाचा जो बॅनर आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय की पायऱ्यांवरती विरोधक आणि सत्ताधारी दोघं एकत्र आणि एकमेकांना इथे खडाजंगी होताना आपल्याला पाहायला मिळते। धोबी पछाड देण्याचा हा प्रयत्न होतोय। आपण पाहतोय सत्ताधारी मागे आहेत तर विरोधक जे आहेत ते खाली आता जमिनीवर ठिय्या मांडलेला आहे। त्यांनी पेपर फुटतोय, पेपर फुटी आहे, काहींचा धंदा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा होतोय बांधा अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। तर आपण पाहतोय की सत्ताधारी जे आहेत सत्ताधारी त्यांनी या ठिकाणी बॅनर लावलेले आहेत आणि अर्थसंकल्पातला संकल्प आघाडी, महाविकास आघाडी संकल्प आणि महायुती संकल्प, ऑक्सिजन घोटाळा, 100 कोटींचा घोटाळा अशा आशयानं या ठिकाणी बॅनर छापण्यात आलाय। टोमणे सरकार असं म्हणण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र काढण्यात आलंय। तर दुसरीकडे आपण पाहतोय की एकनाथ शिंदे यांनी कोणकोणत्या योजना दिल्या आहेत। अजितदादांचा फोटो आहे, त्यासोबतच देवेंद्र फडणवीसांचा फोटो आहे। यामध्ये युवक कल्याण योजना, अन्नपूर्णा योजना, त्यासोबतच लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांचा, बळीराजा कृषी सवलत याचा आढावा देण्यात आलेला आहे। माझे कुटुंब माझी मातर नगरवासियांचा आक्रोश या सरकारला ऐकू येत नाही। 6x5 ची घरं आहेत, 8x8 ची घरं आहेत। लोक कसे राहतात, कसं जीव जगतात, कसं जीवन जगतात हे एकदा प्रत्यक्ष या SRAच्या अधिकाऱ्यांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी येऊन पाहावं। गेल्या 20 वर्षापासून लोक मागणी करत आहेत। जिजामाता नगरच्या OC आलेल्या, CC आलेली आहे, त्याच्या आयओडी आलेली आहे, तरी विकासक कामाला सुरुवात करत नाही। विकासक मुजोर आहे, त्याला बंधन घालण्याचं काम। नंतर आपण पाहिलं की सुनील भुसारा देखील आमदार आपल्या बरोबर विरोधक एकमेकांवर
गुरघोड्या करताना पाहायला मिळतात. परंतु सरकार करत नाही. सरकार काय ढकलपणा करत आहे त्याचा निषेध करण्याकरता म्हणून मी ते रोज आंदोलन करतो. तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचं देखील आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. नीट परीक्षेमधला घोटाळा, पेपर फुटी या संदर्भामध्ये विरोधकांनी आज आवाज उठवला. तर आमचा अर्थसंकल्प आणि तुमचा अर्थसंकल्प असं म्हणत सत्ताधाऱ्यांनी देखील इथे जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यांच्या रोजगारामध्ये मदत हवी, आमच्या बळीराजाला शेतीसाठी मदत हवी, वीज बिलामध्ये मदत हवी. या सगळ्या गोष्टी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात देवेंद्रजी आणि अजितदादा पवारचं सरकार देत आहे. आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षात असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोविडमधले घोटाळे, टोमणे, एकमेकाच्या विरोधात बोलणं, घालून पाडून बोलणं हे सोडून महाराष्ट्राला काही देत नाही. अशा विरोधी पक्षाचा निषेध, उभाटा सेनेचा निषेध, काँग्रेसचा निषेध, राष्ट्रवादी काँग्रेसचा निषेध, ह्या महाराष्ट्राला, सुसंस्कृत महाराष्ट्राला एका अर्थाने आपल्या संस्कृतीपासून विपरीत अवस्थेत नेण्याचं पाप करणाऱ्या या महाआघाडीचा निषेध. तर विरोधकांनी अजूनही या ठिकाणी ठिय्या दिलेला आहे. तर सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचंही पायऱ्यांवर जोरदार आंदोलन आणि जोरदार घोषणाबाजी देखील. सभागृहाचं कामकाज आता सुरू होत आहे आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवर या ठिकाणी विरोधक आणि सत्ताधारी या दोघांनी देखील आंदोलन केलंय. जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पावरून विरोधकांनी जी टीका केली त्याला सत्ताधाऱ्यांकडून आता उत्तर दिलं जाते. तर नीट परीक्षा आणि पेपर फुटी या संदर्भात कठोर कारवाई करा यासाठी विरोधकांनी आज जोरदार घोषणाबाजी केली आहे.